हा तलाव आणि हा निसर्ग बघून तुम्हाला काय वाटतंय कुठं आलो असेल? तर नमस्कार मंडळी, मी साई आणि आम्ही आज चाललो एका खास लोकेशनला. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्की समजेल. आमची सुरुवात झाली सावरवड येथील गणेश मंदिरपासून. हा गणपती नवसाला पावतो असं म्हणतात. गणपतीची मूर्ती तर एकदम जबरदस्त होती. या ठिकाणी पूजा केली आणि परतत होतो तोपर्यंत ही मस्त छान पेंटिंग आम्हाला तिथे दिसली. नंतर आम्ही पुढचा प्रवास सुरू ठेवला, जो की एकदम जंगलामध्ये होता. मनात भीती तर भरपूर होती, कारण रस्त्याला कोणी नव्हतं आणि दोन्ही बाजून जंगल. त्यानंतर आम्ही पोहोचलो खानापूरच्या कमानीजवळ, कारण आम्हाला खानापूर मंदिरला जायचं होतं. आतमध्ये एंट्री केली आणि आमच्यासमोर एक जुनं भव्य दिव्य असं मंदिर होतं. हे मंदिर भगवती मातेचं आहे आणि एकदम जुन्या पद्धतीनं मंदिर बांधकाम केलं आहे. सिंधुदुर्गात असल्यामुळे कोकणी पद्धतीचं बांधकाम. मंदिर लागूनच छानसा असा तलाव आहे आणि जुन्या लोकांचं असं म्हणणं आहे, या तलावामध्ये एखादी पोटली सोडली तर ती सोन्यानं भरून यायची. तलावामध्ये भरपूर मासे आहेत, पण ह्यात माशांना कोणीही हात लावत नाही. त्यानंतर आम्ही गेलो कासाटका महापुरुष देवस्थानला, दर्शन घेतलं आणि आम्ही आलो पेंडूरच्या वेतोबा देवस्थानला. तिथे एकदम भव्य दिव्य आहे आणि तेवढीच भव्य दिव्य वेतोबाची मूर्ती. इथे फेब्रुवारी ते मार्चच्या दरम्यान वेतोबाची मोठी जत्रा पार पडते. त्या ठिकाणी काही मूर्त्याही सुंदर आम्हाला वाटल्या, ज्या की दगडामध्ये कोरलेल्या होत्या. त्या ठिकाणी आम्हाला पूजा करायचा मान भेटला. तेच बाजूला आम्हाला पालखीसोबतच्या काट्या दिसल्या, जे की देवीचं प्रतीक मानलं जातं आणि पालखीसोबत त्या फिरवल्या जातात. ते सगळं आवरून आम्ही पुढे प्रवास केला आणि आलो चिक्कू सावली या हॉटेलला. मस्त जेवण केलं आणि निघालो घरी. बाय.